खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी आणि बोगस बियाणं खतांच्या काळा बाजारावर आळा घालण्यासाठी नागपूर विभागीय कृषी प्रशासनानं धडक कारवाई मोहीम सुरू केली। नागपूर विभागात आतापर्यंत 1,60,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून 9 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। पाहूयात यावरील आमचा हा खास रिपोर्ट। बोगस बियाणे खतांच्या काळा बाजारानं शेतकरी हवालदिल। नागपूर विभागीय कृषी प्रशासनाची धडक कारवाई। बोगस बियाणे खतांचा 1,60,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। नागपूर कृषी विभागानं विभागातील 6 जिल्हे आणि विभागीय स्तरावर अशा एकूण 7 भरारी पथकांची स्थापना केली आहे। या पथकांनी आतापर्यंत 14,000हून अधिक बियाणे आणि खतांच्या पाकिटांचा साठा जप्त केलाय। बोगस बियाणे, बनावट खतं आणि चोर मार्गाने येणारे HDBT बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू नयेत यासाठी ही विशेष मोहीम राबवली जात आहे। आपण बोगस बियाणं असेल किंवा खतं असतील ते हे शेतकऱ्यांना जाऊ नये यासाठी आपण काम करतो आहोत। आणि याच पथकांच्या माध्यमातून जे काही विभागात HDBT बियाणं येत होतं चोर मार्गाने ते सुद्धा आपण पकडण्याचा प्रयत्न केला आहे। आणि आतापर्यंत आपण 9 जे आहेत गुन्हे याच्यामध्ये दाखल केलेले आहेत। साधारणतः 14,000 पॅकेट आपण जप्त केले। त्याचं जे मूल्य साधारणतः 1,60,00,000 रुपये आहे। खताच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण 5 गुन्हे दाखल केलेले आहेत। युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्या कृषी केंद्रांवरही कारवाई करण्यात आली असून 112 परवाने रद्द करण्यात आले। सध्या नागपूर विभागात युरिया आणि DAPचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय। कोणतीही आपत्कालीन किंवा पॅनिक परिस्थिती निर्माण झाल्यास संरक्षित साठा खुला करून शेतकऱ्यांना तातडीनं पुरवठा केला जाणार आहे। जवळपास आपण 112 जे कृषी सेवा केंद्र आहेत त्यांचे आपण लायसन्स सुद्धा सस्पेंड केले, जिथं थोडं बहुत आपल्याला काही कमी जास्तपणा आढळलेला आहे। तर असं तर म्हणजे होण्याची शक्यता फार कमी आहे। आणि आज घडीला तरी कुठलंही खत अवेलेबल नाही म्हणून आमच्याकडे कुठलीही अशी काही तक्रार नाही आहे। आणि शासनाने देखील म्हणजे युरिया आणि DAPचा जे इथं संरक्षित साठा करण्यासाठी सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे आपण आपल्या विभागामध्ये संरक्षित साठा केलेला आहे। अशी कुठली जर एखादी पॅनिक सिच्युएशन आली तर त्यावेळेस आपण तो साठा देखील रिलीज करणार आहे, जेणेकरून जी काही पॅनिकनेस आहे ती कमी होईल। स्वस्त दराच्या आमिषाला बळी पडून अनेक शेतकरी अनधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे, खते आणि कीटकनाशके खरेदी करतात। मात्र अशा व्यवहारांमध्ये पावती दिली जात नसल्यानं फसवणूक झाल्यास शेतकऱ्यांना न्याय मिळवणं कठीण होतं। त्यामुळे अधिकृत कृषी केंद्रातूनच खरेदी करण्याचं आवाहन कृषी विभागाने केलंय। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी विशेष खबरदारी कृषी विभागाने तर घेतलेलीच आहे। मात्र शेतकऱ्यांनी सुद्धा जे आहे ते कमी किमतीमध्ये अधिकचं उत्पन्न मिळेल या आमिषापोटी जे आहे ते कोणतेही अवैध बियाणे खरेदी करू नये असं आवाहन देखील कृषी विभागाच्या वतीने आता शेतकऱ्यांना करण्यात आलेलं आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।